श्री स्वामी समर्थ. सर्व रसिक प्रेक्षकांचे श्रुतीज इको क्राफ्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक झटपट होणारी, सोपी, कमी जागेत होणारी, कमी वेळात होणारी, अतिशय कलात्मक, अतिशय देखणी आणि खूपच सोपी अशी एक छानशी रांगोळी. तर व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे. एक गोल काढला आहे. तुम्ही बांगडीच्या साहाय्याने काढू शकता. बांगडी थोडी मोठ्या साईजची घ्यायची आहे. माझ्याकडे नव्हती म्हणून मी दुसरा एक गोल होता तो घेतला आहे आणि डॉट्स टाकून घेतलेत नेहमीप्रमाणे आणि एका टूल्सच्या साहाय्याने त्याला खाली आणि वर अशा दोन्ही बाजूनी आपण थोडंसं ओढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मध्यभागी पिवळा रंग भरलेला आहे. तुम्ही हा रंग हाताने पण भरू शकता आणि त्या पिवळ्या रंगावर एक छानसा रेड कलरचा डॉट टाकलेला आहे. आता दोन पाकळ्यांच्या मध्ये आपण परत डॉट टाकलेले आहेत. तुम्ही याआधी मी अनेक व्हिडिओ अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रांगोळ्यांचे टाकलेले आहेत. तुम्ही ते पाहिले आहेत का? तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की आवर्जून जाऊन ते सगळे व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर पण नक्की करा. तर आपण जे डॉट्स टाकले होते त्याला दाबून घेतलं आहे एका छोट्याशा टोपणच्या साहाय्याने. त्यानंतर आपण काय करतो आहोत, एक इयरबड घेतलेली आहे आणि त्याच्या साहाय्याने त्याला गोलाकार आकार दिलेला आहे. जो आपण संस्कार भारती रांगोळीमध्ये वगैरे आपण अशा पद्धतीचे आकार काढतो तो आकार इथे काढण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व जे दाबून घेतलेले आपण गोल आहेत त्याच्यावर इयरबडच्या साहाय्याने आपण सर्कल्स काढणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा आपण 3-3 डॉट्स देणार आहोत पाकळीच्या वर. ह्या रांगोळ्यांना दिसायला जितक्या सोप्या दिसतात ना आणि सुंदर दिसतात तितक्या काढायलाही खरंच सोप्या आहेत. थोडंसं एक ट्रिक आपण लक्षात घेतली त्याची की काढायची एकदम पद्धत लक्षात घेतली की आपल्याला ह्या सहज जमू शकतात. तर तुम्ही नक्की प्रयत्न करा. अशा पद्धतीने आपण डॉट्स पूर्ण करून घेणार आहोत. याआधी ज्या रांगोळ्या मी टाकल्या होत्या ना त्याच्यावर तुमचे खरंच खूप सुंदर कमेंट्स आले होते. सर्वांना त्या रांगोळ्या खूप आवडल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही केलेलं एखादं कमेंट किंवा एखादं लाईक ज्या कलाकाराला ना खूप सारी प्रेरणा देऊन जातं. त्यांना उत्साह येतो की अजून नवीन छानपैकी काहीतरी आपल्यासमोर सादर करावं यासाठी. तर अशा पद्धतीने एका टूल्सच्या साहाय्याने आपण ते जे डॉट्स टाकलेले आहेत ना ते थोडेसे एका साईडनी ओढून घेणार आहोत आणि त्याच्यापासून असं छानसा एक तुरा तयार होतो. हा टूल्स तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पेन्सिलच्या साहाय्याने पण ही गोष्ट करू शकता. त्यानंतर त्याच्या सेंटरला आपण एक येलो कलरचा डॉट टाकून घेत आहोत. ते जसंही आपण त्याच्यात एक एक कलर्स ॲड करतो ना तर ते दिसतं अतिशय सुंदर दिसायला लागतं. तुम्हाला ते आवडत असेल नक्कीच. आणि आपण ते डॉट्स परत एकदा दाबून घेणार आहोत. आणि आपण जेव्हा ते दाबून घेतो तर त्याच्या सेंटरमध्ये आपण पुन्हा एकदा लाल रंग आपण तिथे भरणार आहोत. आजची ही झटपट होणारी रांगोळी तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशन बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन रांगोळीचे नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.